ऐश्वर्या क्रिएशनमध्ये मी ऐश्वर्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत ही सुंदर अशी लोकरीची डॉल। ही तुम्ही ॲज अ किचन म्हणून सुद्धा वापरू शकता किंवा ह्याच्या पाठच्या बाजूला मॅग्नेट लावून तुम्ही फ्रीज मॅग्नेट म्हणून सुद्धा याचा वापर करू शकता। बनवायला अतिशय सोपी आहे आणि पटकन होणारी अशी आहे। चला तर मग लगेच आपण सुरुवात करूया। सुरुवातीला इथे डॉलचं हेड आपण बनवणार आहोत। त्यासाठी इथे आपल्याला मॅजिक रिंग बनवून घ्यायची आहे। आता ह्या मॅजिक रिंग मध्ये आपल्याला 2 चेन घालून घ्यायचे आहेत। त्यानंतर एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचा आहे। सिंगल क्रोशे घालून झाल्यानंतर इथे आपल्याला एक चेन घालून घ्यायची आहे। त्यानंतर ह्या मॅजिक रिंग मध्ये आपल्याला 11 हाफ डबल क्रोशे घालून घ्यायचे आहेत। आता 11 हाफ डबल क्रोशे इथे घालून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी आपण इथे स्लिप स्टिच घालून लॉक करून घेणार आहोत। त्यानंतर नेक्स्ट राउंड साठी म्हणून इथे आपण एक सिंगल क्रोशे घालून घेणार आहोत। त्यानंतर परत एक चेन घालून घ्यायची आणि याच्या त्याच टाक्यामध्ये आपल्याला इथे एक हाफ डबल क्रोशे घालून घ्यायचा आहे। त्यानंतर त्याच्या पुढच्या स्टिच मध्ये 2 हाफ डबल क्रोशे घालून घ्यायचे आहेत। 1 2 त्यानंतर पुढच्या प्रत्येक स्टिच मध्ये आपल्याला 2 हाफ डबल क्रोशे घालून हा राउंड इथे कंप्लीट करून घ्यायचा आहे। आता नेक्स्ट राउंड साठी सुरुवातीला इथे आपण एक सिंगल क्रोशे घालून घेणार आहोत। त्यानंतर एक चेन घालून घ्यायची। चेन घालून झाल्यानंतर पुढच्या टाक्यामध्ये आपल्याला एक हाफ डबल क्रोशे घालून घ्यायचा आहे। त्यानंतर त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये एक हाफ डबल क्रोशे घालून घ्यायचा आहे। आता आपल्याला इथे 11 चेन घालून घ्यायचे आहेत। 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11। आता पहिली चेन स्किप करायची आणि त्याच्या पुढच्या चेन पासून आपल्याला एक एक सिंगल क्रोशे प्रत्येक चेन मध्ये घालून घ्यायचा आहे। म्हणजेच इथे आपले 10 सिंगल क्रोशे घालून होतील। आता 10 सिंगल क्रोशे घालून झाल्यानंतर इथे आपल्याला हे टर्न करायचं आहे। त्यानंतर इथल्या ह्या प्रत्येक स्टिच मध्ये आपल्याला 2-2 सिंगल क्रोशे घालून घ्यायचे आहेत। आता 2-2 सिंगल क्रोशे घालून झाल्यानंतर परत आपल्याला इथे 11 चेन घालून घ्यायचे। 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11। मगाचसारखंच एक चेन स्किप करायची आणि पुढच्या प्रत्येक चेन मध्ये आपल्याला एक एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचा आहे। म्हणजे इथे एकूण आपण परत 10 सिंगल क्रोशे घालून घेणार आहोत।
आता 10 सिंगल क्रोशे घालून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला इथे स्लिप स्टिच घालून लॉक करून घ्यायचं आहे. स्लिप स्टिच घालून लॉक केल्यानंतर इथे जो हा उठलेला दोरा आहे तो आपण इथे कट करून घेणार आहोत. आता तुम्ही बघू शकता इथे आपल्या ह्या डॉलच्या डोक्याचा भाग आणि हात तयार झालेले आहेत. आता आपण इथे डॉलचे पाय कसे बनवायचे ते बघणार आहोत. त्यासाठी सुरुवातीला इथे आपण स्लिप नॉट घालून घेणार आहोत. त्यानंतर इथे आपल्याला 13 चेन घालून घ्यायचे आहेत. 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. आता दुसऱ्या चेनमध्ये इथे आपल्याला एक स्लिप स्टिच घालून घ्यायचं आहे. स्लिप स्टिच घालून झाल्यानंतर इथे आपल्याला 2 चेन घालायचे. त्यानंतर परत इथे ह्या 2 चेनमधल्या दुसऱ्या चेनमध्ये आपल्याला एक स्लिप स्टिच घालून घ्यायचं आहे. त्यानंतर एक चेन स्किप करायची आणि पुढच्या 2 चेनमध्ये आपल्याला एक एक स्लिप स्टिच घालून घ्यायचा. 1 2 त्यानंतर आता त्याच्या पुढच्या 7 चेनमध्ये प्रत्येक चेनमध्ये एक एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचा. 2 3 4 5 6 आणि 7. त्यानंतर आता शेवटच्या चेनमध्ये इथे आपल्याला एक हाफ डबल क्रोशे घालून घ्यायचा आहे. आणि आता हा जो दोरा आहे तो आपण इथे कट करून घेणार आहोत. अशा प्रकारे इथे आपले हे डॉलचे दोन्ही पाय इथे तयार झाले. आता ह्या डॉलचे हेअर आपण इथे बनवून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे ब्राऊन कलरची लोकर घेतली. आता सुरुवातीला आपल्याला पहिल्या 4 चेन स्किप करायच्या आहेत. आता या चौथ्या चेनमध्ये किंवा या चौथ्या स्टिचमध्ये आपल्याला एक चेन घालून घ्यायची आहे. त्यानंतर त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये आपल्याला 2 सिंगल क्रोशे घालून घ्यायचे. आता त्याच्या पुढच्या चेनमध्ये एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचा आहे. त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशे घालून घ्यायचे. असं आपल्याला 3 वेळा रिपीट करून घ्यायचं. आता इथे आपल्याला 3 चेन घालून घ्यायचे आहेत. 1 2 आणि 3. त्यानंतर ह्या सेम टाक्यामध्येच आपल्याला 3 ट्रिपल क्रोशे घालून घ्यायचे. 1 2 आणि 3.
आता 3 चेन घालून घ्यायच्या, 1 2 3 आणि सगळ्यात शेवटी इथे स्लिप स्टिच घालून आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे. आता मगाचसारखं इथे आपल्याला 2 सिंगल क्रोशे, त्याच्यानंतर 1 सिंगल क्रोशे असं आपला 3 वेळा आपण इथे रिपीट करणार आहोत. अशा प्रकारे आपल्या हे डॉलचे हेअर सुद्धा इथे तयार झालेले आहेत. आता आपण ह्या डॉलचा इथे बॉडी पार्ट कसा बनवायचा ते बघणार आहोत. त्यासाठी मी इथे ही डार्क ग्रीन कलरची लोकर घेतली आहे. आता इथे ह्या डॉलच्या हाताची जिथून सुरुवात झाली आहे तिथल्या जागेमध्ये आपल्याला ही लोकर अटॅच करून घ्यायची. त्यानंतर इथे आपण 3 चेन घालून घेणार आहोत, 2 3. आता त्याच स्पेसमध्ये आपल्याला एक डबल क्रोशे घालून घ्यायचा आहे. त्यानंतर आता या पुढच्या 2 टाक्यांमध्ये आपल्याला एक एक हाफ डबल क्रोशे घालून घ्यायचा आहे. त्यानंतर आता या हाताच्या तिथल्या स्पेसमध्ये आपल्याला 2 डबल क्रोशे घालून घ्यायचे. आता एक चेन घालून घ्यायची आणि हे टर्न करून घ्यायचं. आता ह्या इथल्या प्रत्येक टाक्यामध्ये आपल्याला एक एक हाफ डबल क्रोशे घालून घ्यायचं आहे. म्हणजे तिथे आपण एकूण 6 हाफ डबल क्रोशे घालून घेणार आहोत. त्यानंतर परत एक चेन घालायची, टर्न करायचं आणि परत आपल्याला 6 हाफ डबल क्रोशे इथे घालून घ्यायचेत. आता परत एक चेन घालून घ्यायची, त्यानंतर हे टर्न करायचं आणि आता आपल्याला पहिल्या 2 स्टिचमध्ये एक एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचा आहे. त्यानंतर मधल्या 2 स्टिचमध्ये एक एक हाफ डबल क्रोशे घालून घ्यायचे आणि आता सगळ्यात शेवटच्या 2 स्टिचमध्ये परत एक एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचे. अशा प्रकारे या डॉलचा बॉडी पार्ट सुद्धा इथे तयार झाला. आता डॉलचा ड्रेस बनवण्यासाठी मी इथे ऑरेंज कलरची लोकर घेतली. तर सुरुवातीला इथे आपण मॅजिक रिंग घालून घेणार आहोत. आता या मॅजिक रिंगमध्ये इथे आपल्याला 3 चेन घालून घ्यायचे आहेत, 2 3. त्यानंतर या मॅजिक रिंगमध्ये आपल्याला 14
डबल क्रोशे घालून घ्यायचे. आता इथे आपल्या ह्या ड्रेसचा हाफ राऊंड तयार झाला. आता हे टर्न करायचं आणि 4 चेन घालून घ्यायच्या. 1 2 3 आणि 4. त्यानंतर एक डबल क्रोशे घालून घ्यायचा आहे. त्यानंतर एक चेन घालून घ्यायची. त्यानंतर त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे घालून घ्यायचा. परत एक चेन घालून घ्यायची. अशा प्रकारे आपल्याला हे 13 वेळा इथे रिपीट करायचं आहे. म्हणजे इथे या 4 चेन पकडून आपल्याला 14 डबल क्रोशे इथे मिळतील. आता 14 डबल क्रोशे घालून झाल्यानंतर हे टर्न करायचं आणि 3 चेन घालून घ्यायच्या. त्यानंतर आपल्याला या पुढच्या टाक्यापासून पफ स्टिच घालून घ्यायचं आहे. त्यासाठी या सुईवरती 3 लूप घ्यायचे आणि आता ह्या तिन्ही लूपमधून एकत्रित सुई बाहेर काढून घ्यायची. म्हणजे इथे आपला पफ स्टिच तयार होईल. आता पफ स्टिच घालून झाल्यानंतर इथे 2 चेन घालून घ्यायच्या. त्यानंतर त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये आपल्याला परत एक पफ स्टिच घालायचा आहे. अशा प्रकारे एक पफ स्टिच आणि 2 चेन असा हा आपण राऊंड इथे कंप्लीट करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपल्या ह्या डॉलचा ड्रेससुद्धा इथे तयार झालेला आहे. आता तुम्ही बघू शकता इथे आपली सुंदर अशी डॉल तयार झालेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.